तुमच्याकडे तुम्ही बोला. कोणतरी एक बोला लवकर. नमस्कार, मी सौ संजया दिनेश वरुडे, रहिवासी स्फूर्ती अंगण. गेले आम्ही 4 वर्ष जवळजवळ बिल्डरने आम्हाला रहिवासी बनवून तिथं जागा दिली. आम्ही बिल्डिंग म्हणजे आम्ही लिगल फ्लॅटमध्ये फ्लॅटधारक आहे मी. आणि सगळं आम्ही पैसे त्यांचे ज्यांची मागणी होती आर्थिक ती आम्ही सगळी पूर्ण केली. तरीसुद्धा आम्हाला सेल डीड तर करून दिलं नाहीच आहे. आमचे सगळे जे पुरुष वर्ग आहे त्यांना वारंवार अगदी कायदेशीर सनदरित्या त्यांना मागणी करतायत, तरीसुद्धा त्यांनी पूर्तता केली नाहीच. पण आम्हा स्त्रियांना एवढ्या मोठ्या प्रसंगांना इथं समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. पाणी प्रश्न तर फार मोठा आहे. गेले 6 महिने पाण्याच्या टाक्या स्वच्छ, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ झालेल्या नाहीत. त्यात काक्रोच आणि काय काय किडे बिडे पडलेले आहेत. पण तरीसुद्धा आम्हाला तसंच पाणी प्यावं लागतं. आता तर डेंग्यूसारख्या ह्या अनेक साथी पुढे यायला लागल्यात पुण्यामध्ये. मग आम्हाला सगळ्यांना ह्या साथीला सामोरे जाऊ का काय असं आम्हाला भीती वाटते. आमच्या बिल्डिंगमध्ये लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या आरोग्याचा काय प्रश्न, हा मोठा काय आम्ही करणार, हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. शिवाय आमच्या ह्या शेजारची बिल्डिंग पडल्यापासून आम्ही ह्या बायका संपूर्ण घरात असतो. पुरुष मंडळी बाहेर कामाला गेल्यानंतर समजा असं झालं तर बायकांनी काय करायचं, लहान मुलांना घेऊन कुठं जायचं, हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. आणि आम्हाला असं वाटतं की शासनानं फक्त आम्हाला काय असेल ते परीक्षण सगळ्या बिल्डिंगचं करावं आणि आम्हाला कायदेशीररित्या अधिकार द्यावेत, हीच आमची शासनाकडं एक नम्र विनंती आहे. आणि याच नम्र विनंतीची पाठपुरावा व्हावा, शासनानं आम्हाला द्यावी, न्याय द्यावा, एवढ्यासाठी आम्ही 9 तारखेला उपोषणाला सर्व स्त्रियाही पुरुषांच्या बरोबर बसत आहोत आणि सर्वांनी याला पाठिंबा द्यावं हीच विनंती. नमस्कार, स्फूर्ती अंगणमध्ये मी सुद्धा एक सभासद आहे आणि सौ वैशाली संतोष गायकवाड. गेले वर्षभरापासून आमच्याकडे कचरा ही समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वॉचमन नाही. पुणे बँगलोर हायवेला लागूनच आमची सदनिका असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न हाही फार ऐरणीवर आहे. त्याचप्रमाणे चोरी होण्याची भीती आहे. लहान लहान मुलं असतात, वयस्कर वृद्ध लोक या ठिकाणी असतात, वॉचमन नाही आहे आणि अशा अनेक गंभीर समस्यांना आम्हाला सतत सामोरे जावं लागतं आहे. त्याचप्रमाणे कचरा आणि अस्वच्छता हे म्हणजे तसं म्हटलं तर घाणीचं साम्राज्य बऱ्यापैकी या ठिकाणी आहे आणि ह्या घाणीमुळे भरपूर मच्छर आहेत, हवा शुद्ध नाही. आणि हे सगळं पाहत असताना म्हणजे सगळे चांगल्या क्षेत्रामध्ये सर्व्हिस करतात. आम्ही महिलासुद्धा सगळ्याजणी सर्व्हिसला जातो, दिवसभर बाहेर असतो आणि मग घरी मुलं किंवा जी आमचे सासू सासरे आहेत त्यांना कोणाच्या भरवशावर या ठिकाणी सोडून जायचं असंही आमच्या मनामध्ये प्रश्न आल्यानंतर एक भीतीचं वातावरण या ठिकाणी मनामध्ये निर्माण होतं किंवा सतत कशाची ना कशाची भीती लागून असते. तर शासन दरबारी आमची हीच विनंती असेल की या सर्व आमच्या ज्या काही मागण्या आहेत, रीतसर जी काही कागदपत्रांची आम्ही मागणी केलेली आहे ती आम्हाला लवकरात लवकर मिळावी आणि याची खबरदारी, याची दखल शासनाने घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे. आणि जे आम्ही उपोषण करणार आहे त्याला आमच्या सर्व महिला सभासदांचा पूर्ण पाठिंबा आहे. एवढं बोलून मी थांबते.